पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. त्यातला भाग 1. स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक. आपल्या देशातील स्त्रियांना धर्मातील तत्त्वांमुळे शिक्षणबंदी होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भारत देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केली. स्वतःच्या घरातील पैशातून व समाजातून देणगी उभी करून विनाअनुदानित तत्त्वावर ज्योतिबांनी सर्व शाळा चालवल्या. महिला शिकल्या तर धर्म बुडेल अशी सनातनी ब्राह्मण मंडळीने ओरड केली. मुलींची शाळा बंद पाडण्यासाठी ज्योतिबावर मारेकरी पाठविले. त्यांना मदत करणाऱ्यांना खुनाच्या धमक्या दिल्या. ज्योतिबांच्या वडिलांना वाळीत टाकण्याच्या धमक्या दिल्या. ज्योतिबा व सावित्री यांना घर सोडावे लागले. सनातन्यांच्या धमक्यामुळे हिंदू बांधवांनी ज्योतिबास आश्रय दिला नाही. शेवटी गंजपेटीतील मुसलमान बांधव उस्मान शेख याने ज्योतिबास राहण्यासाठी व मुलींच्या शाळेसाठी जागा दिली. माझा मृत्यू होईपर्यंत मी स्त्री शिक्षणासाठी काम करीन एवढा निर्धार ज्योतिबांचा पक्का होता. आज भारत देशात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. याचे सर्व श्रेय ज्योतिबांना व सावित्रीबाईंनाच जाते. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटून जाईल.